न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत। पाहूयात आताच्या चालू घडामोडी। पहिली बातमी नागपूरहून। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, नागपूरच्या दीक्षाभूमीवर गर्दी झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। बाबासाहेबांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे स्थान म्हणून दीक्षाभूमी ओळखली जाते। धम्मचक्र प्रवर्तन दिवस असो किंवा बाबासाहेबांची जयंती असो, अशा सर्व महत्त्वाच्या दिवशी दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळते। या ठिकाणी लोक येऊन भव्य स्तूपामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करतात, सोबतच बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचेही दर्शन घेतात। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। पुढील बातमी बीड मधून। आमदार सुरेश धसांचा रांगडा अंदाज, ग्रामदैवतांच्या यात्रेत ढोल वाजवून मनमुराद आनंद लुटलाय। सध्या बीड जिल्ह्यात गावोगावी यात्रा उत्सव सुरू आहेत। याच यात्रा उत्सवात भाजपचे आमदार सुरेश धस यांचा रांगडा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळालाय। आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील भैरवनाथाच्या पालखी सोहळ्यात आमदार सुरेश धस सहभागी झाले होते। यावेळी सुरेश धस यांनी पारंपरिक पद्धतीने लेझिम खेळत पालखीत सहभाग घेतला, तर ढोल बडवताना सुरेश धसांचा रांगडा अंदाज पाहायला मिळालाय। वाळुंज येथील भैरवनाथ देवस्थानात सुरेश धस यांचं ग्रामदैवत आहे। प्रत्येक वर्षी आमदार सुरेश धस या यात्रेत सहभागी होत असतात। यंदा देखील मोठ्या उत्साहात यात्रा सुरू असून यामध्ये सुरेश धस मनमुराद लेझिम आणि ढोलचा आनंद घेताना दिसून आले। Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी जालन्याहून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन, अर्जुन खोतकर यांनी शुभेच्छा दिल्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आमदार अर्जुन खोतकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं। डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खोतकर यांनी अवघ्या जगातील जनतेला शुभेच्छा दिल्यात। जगातील कोट्यावधी कुळांचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्णयाने झालाय, त्यामुळे जगभरात आंबेडकर जयंती धूमधडाक्यात साजरी होते, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशवासियांना, जगातल्या सर्व
जनतेला मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आज आपण महामानवाची जयंती संपूर्ण जगामध्ये धूमधडाक्यामध्ये साजरी होते। खरं तर कोट्यावधी कुळाचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्णयाने या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे खरं तर खऱ्या अर्थाने महामानव म्हणून ज्याला मानलं जातं ते एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांना वंदन करतो। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पुढील बातमी जालन्याहून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, कल्याण काळे यांनी म्हटले। खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले। आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं, मात्र आज हे संविधान वाचण्यासाठी आपल्याला एक चळवळ सुरू करावी लागेल। त्यामुळे सर्व समाज बांधवांनी संविधान बचावासाठी एकत्रित आलं पाहिजे, असं काळे यांनी म्हटलं आहे। आज विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आज आपण साजरी करतोय। या देशाला संविधान देणारे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना जालना जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला आपल्याला सगळ्यांना संविधान दिलं, त्या संविधानाचा खऱ्या अर्थाने आपल्याला काळजीने ते संविधान कसं वाचलं पाहिजे याची इथून पुढच्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणात एक चळवळीचा भाग म्हणून पुढे जावं लागेल, अशी स्थिती सध्या देशामध्ये निर्माण झालेली आहे। आणि म्हणून मी सर्व समाज बांधवाला विनंती करेल की आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन बाबासाहेबांचं संविधान वाचलं पाहिजे यासाठी एकत्र येण्याची गरज आहे। एवढा संदेश आज या निमित्ताने मी आपल्याला देऊ इच्छितो, आपल्या मार्फत देऊ इच्छितो। धन्यवाद। पुढील बातमी नांदेडहून खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजय चव्हाण यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त खासदार अशोक चव्हाण व आमदार श्रीजय चव्हाण यांनी अभिवादन केलं आहे। खासदार अशोक चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा देऊन अन्नदान वाटपाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, ज्या महामानवानं देशाला संविधान दिलं, गरीब उपेक्षित समाजाला ताठ मानेनं जगण्यासाठी शक्ती दिली, याचा देशाला अभिमान आहे। आमचं राज्यातील किंवा केंद्रातील सरकार असेल संविधानाप्रमाणे काम करेल अशी ग्वाही देतो। यावेळी आमदार अशोक चव्हाण यांनी म्हटले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आज सर्वत्र जगामध्ये ही साजरी केली जात आहे। ज्या महामानवाने देशाला संविधान दिलं, या देशातील गरीब उपेक्षित वर्गाला ताठ मानेने जगण्यासाठी एक शक्ती दिली आणि संपूर्ण देशाकरता देशाला त्याचा अभिमान आहे, अशा महामानवाची आज जयंती। आम्ही त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो। त्यांच्या संविधानाच्या प्रति आदर व्यक्त करून संविधानाप्रमाणे आमचं सरकार केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो, त्यांच्या पूर्णपणे मान सन्मान राखून संविधानाप्रमाणेच आमचं देश आणि राज्य काम करेल, अशा प्रकारची आम्ही ग्वाही देतो।
थँक्यू. आणि समस्त या ठिकाणी जमलेल्या अनुयायांना मी मनापासून भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्व जनतेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्यात. भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आहे. जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मी आणि माझे राष्ट्रवादीचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेलो. विदेशात, देशात, राज्यात आणि जिल्ह्यात अतिशय मोठ्या उत्साहामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते आणि एक बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलो. माझ्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तमाम बंधू भगिनींना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुच्चर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. टाइम. पुढील बातमी मुंबईहून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या समीर वानखेडे यांच्याकडनं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिला आहे की शिका आणि एकजूट होऊन अन्यायाविरुद्ध लढा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. त्रिशरण पंचशील हे तथागत गौतम बुद्धांनी स्वीकारलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा प्रसार आणि प्रचार केला आणि याचं मी पालन आणि प्रसार करतो असं समीर वानखेडे म्हणाले. will have trouble. And second most important thing is Honorable Param Pujya Dr. Babasaheb Ambedkar Sahab had given a message: have education, unite and fight against injustice. So whoever follows the constitution, whoever fights the injustice will have trouble, and I follow Dr. Babasaheb Ambedkar and follow his path. फक्त आणि सर्वात प्रथम अनुयायी लोकांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा. दुसरं म्हटलं सर्वात महत्त्वपूर्ण त्रिशरण आणि पंचशील हे तथागत गौतम बुद्धांनी याचं स्वीकारलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं प्रसार आणि प्रचार केलं. त्यामध्ये आहे सुरा मेरे मज पमाडताना वेरमणी सिक्कापदम समिती आम्ही. याचा अर्थ हे आहे की मी नशामुक्त राहणार, ड्रग्सपेक्षा लांब राहणार. तर हे जी आहे सो दॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आधीपासून लोकांमध्ये पसरवलेलं आहे आणि ते मी त्याचा सिद्धांताचं पालन करतो आणि प्रसारही करतो. थँक्यू. वंदे मातरम. पुढील बातमी जळगावहून. शाळेच्या दर्शनी फलकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र रेखाटून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली आहे. पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी आज दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना शाळेच्या दर्शनी फलकावर फलकलेखन रेखाटले. फलकलेखनात रंगीत खडूंचा वापर करण्यात आलाय. यासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागला. कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी अनेक फलक रेखाटने केली असून त्या कला रसिकांकडून नेहमी त्यांना दाद मिळत असते. मागील 3 ते 4 वर्षांपासून ते विविध जयंती तसेच सामाजिक विषयांवर फलक लेखन करत आहेत. नमस्कार, मी कला शिक्षक शैलेश कुलकर्णी, निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा या ठिकाणून. तुम्ही पाहत असाल माझ्या बॅक साईडला दर्शनी फलकावर शाळेच्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन देण्यासाठी रंगीत खडूंचा वापर करून छानसे एक चित्राद्वारे बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केलेलं आहे. या फलकावर मी जे चित्र रेखाटलं आहे त्यासाठी रंगीत खडूंचा वापर केलेला आहे. तसेच प्रत्येक जयंतीनिमित्त शाळेतर्फे आम्ही अभिवादन देण्यासाठी या दर्शनी फलकाच्या माध्यमातून जनजागृती करत असतो. त्याच पद्धतीने आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील आम्ही निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा यांच्यातर्फे या फलकलेखनातून विनम्र अभिवादन केलेले आहे. Shankar Education Societies, Dr. Gujjar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce